जे कर्माचं फळ आहे तेच आपल्या ताटात पडणार आणि ते प्रारब्ध आपल्याला भोगावंच लागणार. कुणी व्यवहारामध्ये म्हणतं काय हो किती देवदेव करता, किती नामस्मरण करता, एक कथा चुकवत नाही, कीर्तन ऐकायचं चुकवत नाही, तरी सुद्धा इतकं दुःख, इतकं दारिद्र्य. आम्ही बघा कधी सप्त्याला पंगत नाही, पट्टी नाही, तरी सुद्धा आमच्याकडे 10 तोळे सोनं आहे, फिरायला फॉर्च्युनर आहे, बंगला आहे. काय फायदा आहे देवदेव करून? पण हे फळ कधीच आहे? गत जन्माचं, गत जन्मीचं फळ आत्ता, आणि आत्ता जे करणारे ते पुढं भोगावं लागणार आहे. बघा याचं उत्तम उदाहरण आपल्याला महाभारतामध्ये धृतराष्ट्राचं पाहायला मिळतं. राजा धृतराष्ट्र दृष्टीने कसे आहेत? जन्मता अंध, 100 पुत्र झाले, परंतु अंत समय एक सुद्धा जिवंत राहिला नाही. कुरुक्षेत्रावरती जेव्हा महाभयंकर असं युद्ध झालं, कौरव पांडवांमध्ये हे युद्ध झालं, कौरव पांडवांचा विजय झाला, कौरव सर्व धारातीर्थी पडलेले आहेत. इकडे अंध धृतराष्ट्र रणांगणामध्ये कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीमध्ये येत आहेत, पाहतायत दुर्योधन गेला, दुःशासन गेला, एकही पुत्र जिवंत नाही, तर 100 पुत्र असून सुद्धा आज एकाची सुद्धा मला हाक ऐकू येत नाही. काय वाटत असेल एक पिता म्हणून त्यांच्या काळजाला, की एक पुत्र सुद्धा जिवंत नाही. इतके रडू लागले, कंठ दाटून आला, डोळ्यांमधून अश्रुधारा वाहतायत. त्या भूमीवरती अंग टाकून पडले, मोठ्याने आक्रोश करू लागले, जीवाच्या आकांताने रडू लागले. काय देवा, माझं काय पाप होतं एवढं? एक तर दृष्टीने अंध दिलास, 100 पुत्र दिलेस, परंतु अंत समय आज एक सुद्धा माझा पुत्र जिवंत नाही. द्वारकाधीश वासुदेव भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी येत आहेत आणि धृतराष्ट्राला हाताला धरून परमात्म्याने उठवलं. राजा, हे तुझं आत्ताचं पापाचं फळ नाही. तुझा गतजन्म तुला आठवत नसेल, पण सृष्टीवरती, पृथ्वी तलावरती मुंगी पासून हत्ती सारख्या महाकाय प्राण्यांपर्यंत जे जीव आहेत त्यांचा संपूर्ण पूर्वजन्म मला माहीत असणार अंतरज्ञानी परमेश्वर मी सांगतो राजन ऐक. गतजन्मी तो एका राजाचा पुत्र, तुला शिकारीचा फार छंद, शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेलास, दिवसभर इकडे तिकडे फिरलं, धनुष्याला बाण लावून शिकार करण्याचा मोह इतका आवरत नव्हता, पण एक सुद्धा पशु तुझ्या हाताला आलेला नाही, एक सुद्धा हिंस्र प्राणी तुला गावला नाही. दिवसभर जंगलामध्ये फिरलास आणि सांजेच्या वेळी एक हरिण तुला दिसलं. तू बाण मारणार, परंतु त्या घनदाट जंगलामध्ये, घनघोर अंधारामध्ये ते पळून गेलं आणि तुला सापडलं नाही. मग आता धृतराष्ट्राने काय केलं? प्रचंड राग आला, हातात आलेलं निसटलं. रागाच्या आवेशात त्यानं संपूर्ण जंगलालाच आग लावून दिली. सर्वांनी नीट लक्ष देऊ नये का? आज थंडी पण बहुधा कमी आहे. धृतराष्ट्राने काय केलं? जंगलालाच आग लावून दिली. पण झालं असं की त्या जंगलामध्ये एक नागिन, जिने आपल्या 100 पिलांना जन्म दिला होता, त्या आगीमध्ये ती नागिन होरपळून खाक झाली. त्या आगीच्या धुराने आग लागली असं ती बिळामध्ये जाऊ लागली, बिळामध्ये लपून बसली. पण 100 तिचे पिलं वरच आहेत, जिवंत आहेत, पण आगीच्या होरपळीमध्ये ती सुद्धा खाक होऊन गेली. ही नागिन आग थोडीशी शांत होत आल्यानंतर वर येते, पाहते, दृष्टीच दिसेनाशी झाली, कारण त्या आगीच्या धुराने हिची दृष्टी अंध होऊन गेली, काहीच दिसेना. आणि स्पर्शाने जाणवलं की आपली 100च्या 100 पिले ह्या आगीमध्ये होरपळून खाक झाली, मृत्युमुखी पडली. प्राणी जरी असली तरी ते एक माता आहे, माऊलीचं चित्त आहे, आणि
तिने 100 आपली पिलं गमावल्यानंतर इतका तिला क्रोध आला आणि हृदयामध्ये आपल्या पिलांविषयीचं प्रेम आहे, प्रेम क्रोध एक झाला आणि त्या नागिनीने शाप दिला की ज्या कोणी दुष्टाने हे कार्य केलं असेल तो पुढच्या जन्मी जन्मताच अंध होईल आणि त्याला सुद्धा 100 पुत्र होऊन एकही जिवंत राहणार नाही. हा शाप आहे राजा, तो भोगण्यासाठी त्याचा भोग तुला आता मिळाला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित तू ते जाण. हे असं का झालं, ते तसं का झालं, हे दुःख का, हे सुख का, यामध्ये गुरफुटून मुळीच नको बसू. गीता सांगतेय हे जे काही आहे ते फक्त साक्षी भावाने पाहत राहा, कारण आपल्या गतजन्मीचं जे काही होणार आहे ते होणारच आहे, ते आपण टाळू शकणार नाही. आणि जे काही घडून गेलं ते होणारच होतं, तेही नियतीचा नियमच होता. असं समजून तू फक्त पुढे चाल, जीवन जग आणि सत्कार्य कर. आणि कितीही त्रास झाला, कितीही संकट आली तरी डगमगू नकोस मुळीच. बघा ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये किती संकट आली तरी ज्ञानोबारायांनी स्वतःचा तिरस्कार करणाऱ्या माणसांचा सुद्धा कधी तिरस्कार केला नाही. आपण तर ओगीच शेजारच्यानी गाडी घेतली की त्याचा तिरस्कारच करायला लागतो. हा फरक आहे जीवात आणि संतात. योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन चरित्र पहा. ज्ञानोबाराय एके दिवशी आळंदीमध्ये इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी गेले. स्नान झालं आणि तेथे नेमका विसोबा खेचरांनी ते पाहिलं, आक्रोश केला, अरे या ज्ञानाने, या संन्याशाच्या कार्ट्याने आपली इंद्रायणी बाटवली. हातात एक काठी घेतली, मारायला सुरुवात केली, अंगावर व्रण पडले. अरे संपूर्ण इंद्रायणी तू बाटवलीस म्हणून हिनवू लागला. ज्ञानोबाराय उदास खिन्न अंतकरणाने घराकडे परतले. माता रुक्मिणी स्वयंपाक करत होत्या. रुक्मिणी मातान एखादी गाय जशी वासराकडे पळत जावी त्याप्रमाणे हातातलं काम टाकून रुक्मिणी माता धावत धावत जातायत आणि विचारलं, ज्ञाना काय झालं? ज्ञाना तू बोल, तुझ्या नयनामध्ये, तुझ्या डोळ्यांमधून हे अश्रू का? तू रडतोस ज्ञाना, तुला काय झालं? मिठी मारली, बिलगवून घेतलं, ज्ञाना बोल ना काहीतरी, तुला काय झालं? ज्ञानोबाराय म्हणताय, ताई अग सर्व जण मला हिनवतायत, संन्याशाची पोर म्हणतायत. आज तर इंद्रायणीच बाटली म्हणे, कुणाच्या स्नान करण्याने पवित्र सर्वांना करणारी नदी कशी बाटेल आई? रुक्मिणी मातांच्या नयनांमधून अश्रुधारा येऊ लागल्या आणि रुक्मिणी माता लगेच विठ्ठल पंतांना सांगितलं की बस झाला हा त्रास, कुठपर्यंत भोगायचा हा त्रास? आपण भोगतो ते वेगळं, पण आमच्या लेकरांनी का भोगावा? उद्याच तुम्ही धर्म मार्तंडाकडे जा आणि काय ते यावरचे प्रायश्चित्त विचारून या. दुसरा दिवस उजडला. विठ्ठलवंत पैठणला गेले. पैठणला जाऊन धर्म मार्तंडाकडे प्रायश्चित्त विचारलं आणि धर्म मार्तंडाने प्रायश्चित्त सांगितलं. देहांत प्रायश्चित ऐकून पायाखालची जमीन सरकली. समोर आपली पिलं दिसतायत, लहान लहान चिमुकली मुक्ताई माझा निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान. सर्वांची चेहरे समोर आले आणि पायाखालची जमीन सरकावी, काहीतरी वादळ अंगावर कोसळले असत अंतकरणाची स्थिती झाली. डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. माझा ज्ञाना
माझा नैवृत्ती, माझा सोपान, माझी चिमुकली मुक्ताई, अंतकरणातून अर्थ हा काली. कासावीस प्राणा जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव प्राण कासावीस झाला. आपली चारही फुलं ज्ञानोबारायांना समोर दिसू लागले. त्या अर्थ हाका अंतकरणातून येऊ लागल्या की माझ्या मुलांना सोडून, माझ्या मुलांना सोडून मी देहांत प्रायश्चित घ्यावं. माझ्या ही मुलं आमच्या नंतर जगतील कसं? आमच्या नंतर आमची मुलं जगतील कसं? डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. एका पित्याचं काळीज आहे, पित्याचं अंतकरण आहे. काय काय त्या वेदना, काय ते दुःख कळेनासं झालं की आता काय करावं. हे विधात्या, हे परमात्म्या, हे सर्वेश्वरा, हे जगनियंता, तू इतका कठोर कसा झालास रे? माझ्यावरती इतकी अशी वेळ का आणलीस विधात्या तू? हे देवा, आता मी काय करू? माझ्या पुढे तर धर्म संकट आहे. एकीकडे माझे लहान लहान लेकरं आहेत आणि दुसरीकडे धर्म मार्तंडांनी दिलेलं हे प्रायश्चित देहांत त्याग. हे देवा, मी तर देहांत त्याग केलोच असतो, पण मला माझ्या मुलांकडे पाहून माझे पाय कसं सरसावतील पुढं. मी गेल्यानंतर माझी मुलं कसं जगतील देवा? आतून दुःख येतंय आणि त्या दुःखाच्या हंबरड्यात विधात्याकडे आज विठ्ठल पंत हात जोडून रडू लागले. हे प्रभू काय करताय तुम्ही? देहांत प्रायश्चित्त ऐकल्याबरोबर पायाखालची जमीन सरकावली, जमीन सरकली. जीव व्याकुळ झाला. डोळ्यापुढे आपली 4 मुलं दिसतायत. अतिशय खिन्न अंतकरणाने विठ्ठल पंत घरी परतले. रुक्मिणी माता म्हणतात, पाय धुवा, पाणी घ्या. पाण्याचा एक घोटही घेतला नाही. अतिशय खिन्न अंतकरणाने एका कोपऱ्यात गेले आणि एक पिता जो सर्वांसमोर रडू शकत नाही, तो
आपल्या दोन्ही पायांच्या आत डोकं घालून हुंदके देऊन रडू लागले. रुक्मिणी माताने विचारलं, काय झाले? काही नाही. धर्म मार्तंडाने आपल्याला प्रायश्चित सांगितलंय, देहांत त्याग, देहांत प्रायश्चित. काय? हो. आणि रुक्मिणी, देहांत प्रायश्चित मी घेणार, मुलांसाठी तू मागे थांब. नाही नाही, घ्यायचं तर दोघांनीही घ्यायचं. मला पत्नी धर्म सुद्धा निभवावा लागेल. प्रायश्चित्त तर दोघांनीच घ्यायचं. ठरलं. दिवस दुसरा उजाडला. मुलांना काहीच सांगितलं नाही. विठ्ठलपंतांनी सांगितलं, आज आपली शेवटची रात्र आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक रुक्मिणी शेवटचा आपल्या लेकरांना आपल्या हाताने आपण खाऊ घालू. रुक्मिणी मातांनी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. चारही मुलं बसवली आणि आपल्या हाताने प्रत्येकाच्या मुखामध्ये घास भरू लागले. माझा निवृत्ती, पोटभर जेवा. ज्ञाना मुक्ताईची काळजी घेत जा. तू सर्वांची माऊली बन, तू माता बन. आज आई असं का बोलते मुलांच्या लक्षात येईना. डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. काय ज्ञानोबा रायांचं चरित्र आहे. ऐकताना प्रत्येकाच्या डोळ्याला नयनामध्ये अश्रुधारा लागल्याशिवाय राहणारच नाही. ते माऊलींचं चरित्र आहे. लक्ष देऊन ऐका. अश्रुधारा गाळत गाळत रुक्मिणी माताने आपल्या हाताने आपल्या मुलांना घास भरवला. मुक्ताईच्या मुखामध्ये जेव्हा घास भरवते तेव्हा हुंदकाच दाटून आला. गळ्याला लावून घेतलं. माझी मुक्ता, माझी उलीशी मुक्ताई आहे. मी गेल्यानंतर माझी मुक्ता कशी जगेल. डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. पोटभर जेवा रे बाळांनो. नाही आई, बस झालं नाही रे, घ्या अजून पोटभर जेवा. कारण माहिती आहे आज शेवटचं घास भरवायचं आहे. मुलांना झोपवलं. रात्र संपली. रात्रीचा पहिला प्रहर. दोघेही आपल्या मुलांना कुरवाळतायत. पाठीवरून हात फिरवतायत, डोक्यावरून हात फिरवतायत. रुक्मिणी, चल. नाही, थांबा थोडंसा. माझ्या मुलांना एकदा डोळे भरून पाहू द्या. थांबा. दुसरा प्रहर संपला. रुक्मिणी, 2 प्रहर संपले. चल आता तरी. मला माहीत होतं तुझा जीव या चिलापिलांमधून नाही निघणार, म्हणून तर मी म्हणत होतो तू मुलांसाठी मागे राहा, मी एकटी जातो. नाही हो, थांबा. आलेच. एकदा शेवटचं मी माझ्या मुलांना बघते. एकदा मला कुरवाळू द्या. पुन्हा मायेचा हात सर्वांवरून फिरवते. अश्रुधारा गळतायत. काही केल्या पाऊल पुढे चौकटीच्या बाहेर निघेच ना. रात्रीचा 4था प्रहर संपला. माझा ज्ञाना, माझा निवृत्ती, माझी मुक्ताई, माझा सोपान, सर्वजण सुखी राहा रे बाबांनो. माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे असं म्हटल्या. मोठ्याने हंबरडा फोडावा तर मुली उठतील या म्हणून आतल्या आत दोघे जण हुंदके दाटून येत आहेत. तरी आतल्या आत अश्रू गिळतायत. मुलांवरून शेवटचा हात फिरवला. रुक्मिणी, चल, पहाट होईल आता. माईचा जीव तो कसा निघेल मुलांमधून. शेवटी रुक्मिणी माता निघाल्या. दोघांनीही इंद्रायणीमध्ये उडी मारून देहांत प्रायश्चित घेतलं. आपल्यानंतर आपली मुले उठल्यानंतर आपल्याला शोधतील म्हणून विठ्ठलपंतांनी मुलांच्या उशाला एक पत्र लिहून ठेवलं होतं निवृत्तीनाथांच्या, की आम्ही संबंध आळंदीवासियांनी पैठणच्या धर्म मार्तंडांनी दिलेल्या प्रायश्चितानुसार प्रायश्चित घेत आहोत. आमच्यानंतर तरी आमच्या मुलांना शुद्धीपत्र देऊन जगण्याचा अधिकार प्राप्त करून द्या. देहांत प्रायश्चित घेतलं. सकाळ झाली. मुले इकडे तिकडे पाहतायत, आई वडिलांना शोधतायत. चिमुकली मुक्ताई आई 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 म्हणते.
निवृत्तीनाथ उठताय ते पत्र वाचलं तर काय हंबरडा फोडला. काय झालं दादा, आपली आई कुठे आहे, आपले बाबा का दिसत नाहीत. ज्ञाना विचारतोय, सोपान दादा विचारतोय, आपले आई बाबा कुठे गेले दादा, तू रडतोस का. काही नाही, सर्वांना कुरवाळलं. आता आई वडील गेल्यानंतर आई झालेले निवृत्तीनाथ सर्वांचे सांत्वन करू लागले. चिमुकली मुक्ताई इकडे तिकडे पाहते, जाऊन शोधते, दादा आई कुठे गेली सांग ना. निवृत्तीनाथांनी समजावलं, आई बाबा आपल्याला सोडून खूप दूर गेले आहेत. आई 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 करत रडत रडत एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. तिन्ही दिवस अन्नाचा कण सुद्धा पोटात नाही. चिमुकली 5 वर्षाची मुक्ताई आज भूक लागली आहे. आणि तेव्हा प्रथम ज्ञानोबारायांनी झोळी उचलली. लक्षात घ्या, आई वडील गेल्यानंतर मनुष्याला झोळीच धारण करावी लागते. जरी तो तिन्ही जगांचा स्वामी असला तरी माता पित्यांविना झोळीच धारण करावी लागते. ज्ञानोबारायांनी झोळी घेतली. आळंदीमध्ये ज्ञानोबाराय गेले आणि भिक्षा मागू लागले. पण काय, आळंदीतल्या कर्मठ लोकांनी आणखीन सुद्धा संन्याशाची पोरं म्हणून दारं लावून घेतली. इतका त्रास ज्ञानोबारायांच्या जीवनात झालाय. हे माऊलींचं चरित्र आहे. तरी खिन्न अंतकरणाने पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्ञानोबाराय जातायत. एकाने पीठ वाढलं आणि ज्ञानोबाराय पाहतायत तर काय, त्या पिठामध्ये शेणाच्या गौऱ्या मिसळलेल्या होत्या. अतिशय खिन्न अंतकरणाने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदादा परत आले आणि आपल्या कुटीमध्ये तड जातायत. आणि कुटीचं दार आतमध्ये लावून घेऊन, ताटीचं दार लावून घेऊन ज्ञानोबाराय बसले. आणि चिमुकली मुक्ताई तेव्हा फुलं तोडण्यासाठी बाहेर गेलेली होती. तिला फुलं तोडण्याचा फार छंद. ती येऊन पाहते तर काय, आज ताटीचा दरवाजा बंद आहे आणि ताटीच्या द्वारावरती ज्ञानदादांची झोळी पडली आहे. मध्ये पाहते कर्मठ लोकांनी त्या पिठामध्ये शेणाच्या गौऱ्या मिसळून दिल्या होत्या. चिमुकल्या मुक्ताईला लक्षात आलं की ह्यामुळेच ज्ञानदादा आत ताटी लावून बसताय. आणि चिमुकली एवलीशी मुक्ताई आज ज्ञानदादा ताटी लावून बसल्यामुळे संत निवृत्तीनाथ देवांना समजावून सांगण्यासाठी संत सोपानदेव आले. पण एकाच्याही बोलण्याने ज्ञानदेवांनी ताटी उघडली नाही. चिमुकली मुक्ताई पुढे येते आणि ती आर्त हाक माऊलींना साथ घालू लागली. ज्ञानदादा, अहो तुम्ही या विश्वाचे माऊली आहेत, अहो योग्यांची सावली आहेत, तुम्हालाच या जगताचा आधार बनायचा आहे, अनाथांचे माऊली आहेत. तुम्ही वर भगवान धारण केलाय आणि जो भगवा धारण करतो त्याच्या अंगामध्ये तीळ मात्र सुद्धा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, माया, मत्सर, द्वेष आदी षड्विकारांचा त्याला स्पर्श सुद्धा होत नाही. आणि तुम्ही भगवा धारण करून या जगाच्या बोलण्याने, यांच्या वागण्याने या परिस्थितीला तुम्ही कंटाळात, या परिस्थितीने तुम्ही उदास झालात, खिन्न झालात. अहो लक्षात घ्या, जगातली कुठलीच ताकद आपल्याला दुःखी करू शकत नाही. हे ताटीच्या अभंगातून योगी योगी पवना
मुकली मुक्ताई जी शक्ती स्वरूपिणी आहे, आज ते ताटीचे अभंग ज्या शब्दांमध्ये माऊलींना ताटी उघडण्यासाठी मुक्ताईने हाक साद घातली, ते अभंग ताटीचे अभंग म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. की हे ज्ञानदादा, तुम्ही पावन मनाची योगी आहात आणि योग्याने जर असे जगाचे अपराध सहन केले नाहीत तर कोण करणार? अहो, या जगाला मार्ग दाखवण्यासाठीच, या दुःखामध्ये, या अज्ञानामध्ये बुडून गेलेल्या या जीवाला उपदेश करण्यासाठीच आपला जन्म झालाय. आणि आपणच जर असे ताटी लावून दार बंद करून बसले तर या जगताचे अपराध कोण सहन करून यांना कोण सन्मार्ग दाखवेल? या मायेमध्ये गुरफटलेल्या जीवांना मायेतून बाहेर काढून कोण भक्तीचा मार्ग सांगेल? आणि हे जे ते पाप करतायत, ते पाप त्यांना करण्यापासून कोण अडवेल? तुम्हीच तर ते आहात. संसारिक जीव, संसाराचं दुःख घेऊन आलेल्या साधकांना सुद्धा ज्ञानोबाराय तेच उपदेश करू लागले की कधीच कोणाचा अपमान करू नका, या वाणीने कोणाला दुखवू नका, कोणालाही असत्य वचन बोलून पाप करू नका. कारण हे पाप, याचं महाभयंकर भोग आपल्याला पुढच्या जन्मामध्ये भोगावंच लागेल. बघा, आपल्याला एक दृष्टांत सर्वांना माहिती आहे की एक सद्गुरू, एक गुरु महाराज आपल्या गावामध्ये आले होते आणि एका माता भगिनीला, एक भक्त, तिला वाटलं की आपल्या घरी येऊन गुरूंनी भोजन ग्रहण करावा. ती गेली, गुरूंना बोलावून आणलं, जेवायचं ताट वाढणार तितक्यात लक्षात आलं की शेजारणीच्या घरी आज खीर केलेली आहे, ताटाला आपण काहीतरी गोड लावावं म्हणून ती खीर आणण्यासाठी गेली आणि वाटीमध्ये खीर घेऊन आली, ताटाला लावलं, जेवायला ताट लावलं, जेवण झालं, गुरु महाराजांनी भोजन ग्रहण केलं आणि तत्क्षणी त्याच ठिकाणी ते मूर्छित होऊन पडले. पाहता पाहता आमकीच्या घरी गुरु गेले, काय भोजन वाढलं तिने, ते जेवण केले आणि ते धरणीला पडले. इथं पाहता पाहता सगळं गाव गोळा झालं त्या ठिकाणी. सर्वजण मनातल्या मनात त्या ठिकाणी, काही महिला, सर्वजण इकडे पाहतायत कसं झालं, चर्चा करतायत, पण इकडं काही महिला कुजबुजतायत, नक्कीच 100% हिनं काहीतरी त्यात घालून गुरुला चारावं लागते, असं शक्यच नाही. आत्ता तर आपल्याला बोलून आले, किती छान प्रवचन करून आले, आपण दर्शन घेतलो आणि एवढ्या क्षणार्धात असं कसं होऊ शकतं? हलवून पाहिलं, गुरु जाग्यावर गेले. आता काय, कोणावरती हा दोष द्यावा? गुरूंचा मृत्यू झाला. इकडे यमदेव आणि चित्रगुप्त बसलेले आहेत. आता हा दोष ठेवायचा कोणावर? चित्रगुप्त म्हणू लागला, मला तर वाटतंय गुरुनी भोजन ग्रहण केलं आणि जीव जावा. नक्की हा दोष त्या भोजन वाढणाऱ्या स्त्रीवरच असावा. यमदेव म्हणाले, अरे नाही, मग कोणावर हा दोष ठेवावा? यमदेवांनी सांगितलं, अरे झाले असं की त्या स्त्रीचाही दोष नाही, गुरुचाही दोष नाही. त्या स्त्रीने शेजारणीकडून ती खीर घेऊन येत होती आणि त्याच वेळी एक गरुड आपल्या तोंडामध्ये एक मेलेला साप घेऊन जात होता. त्या सापाच्या मुखातलं विष त्या खिरीमध्ये पडलं. हिला माहीत नाही, तिने तेच वाढलं आणि ते विष पोटात गेल्यामुळं गुरूंचा मृत्यू झाला. मग आता दोष ठेवायचा कुणावर? चित्रगुप्त आणि यमदेवांची चर्चा. यमदेव म्हणाले, हा दोष त्या दोघीवर ज्या कुजबुजत होत्या, हिनंच याच्यामध्ये काहीतरी टाकले. काही संबंध आहे, खीर कुठली की जेवण कुठलं काहीच माहीत नाही. विनाकारण ते पाप त्यांच्यावर लादलं गेलं का? कारण फक्त बोलणं. म्हणून संत महात्मे सांगतायत की शेजारच्यांची घराणी करू नका, इतरांची उणीधुनी काढू नका. हे पाप आपल्याच माथ्यावर आपण उगीच घेतोय. कुणालाही नावे ठेवू नका, कारण त्याचं दोष त्याला लागणार नाही.
तो एक आकृती आहे, एक जीव आहे, त्याचा परमात्मा हा मालक आहे, हा सर्वेश्वर अनंत आहे. तो दोष साक्षात भगवंताला दिल्याचं महापातक तुमच्याच माथी लागेल. म्हणून कोणालाही नाव ठेवू नका, कुणालाही चिडवू नका, दुष्कर्म करू नका. फक्त या मुखाने काय करा, नाम घ्या. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हे सर्व साधक ज्ञानोबारायणा म्हणतायत की हे ज्ञानदेव, तुमची परिस्थिती इतकी नाजूक की हातामध्ये झोळी आहे, खायला घरात अन्नाचा कण नाही, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की मी अवघ्यांचा संसार सुखाचा करीन. हे कोणाच्या बळावर, हे कोणाच्या बळावर तुम्ही म्हणताय? अभंगाचं द्वितीय चरण. जाईन गे मायेत या पंढरपूर, हो जाईन गे मायेत या पंढरपूर. जाईन गे माये, तया पंढरपूर, हो जाईन गे माये, तया पंढरपूर. जाईन गे मायेत या पंढरपूर, हो जाईन गे मायेत या पंढरपूर. जाईन गे माये, तया पंढरपूर, जाईन गे माये, तया पंढरपूर. भेटन माहेरा बोलिया, भेटन माहेरा बोलिया. भेटन माहेरा बोलिया, भेटन माहेरा बोलिया. जाईन गे मायेत या पंढरपूर, हो जाईन गे मायेत या पंढरपूर. जाईन गे माये, तया पंढरपूर, जाईन गे माये, तया पंढरपूर. माऊली त्या साधकांना सांगू लागले की मी माझ्या माहेरी जाईन, माझ्या माहेरी पंढरपूर हे माझं माहेर आहे. पांडुरंग परमात्मा माझा पिता, रुक्मिणी देवी माझी माता, मी त्यांचा आधार घेऊन मी म्हणतोय की मी अवघ्यांचा संसार सुखाचा करीन आणि या तिन्ही जगतामध्ये आनंद भरीन. बरं, यासाठी तुम्ही काय कराल? मी माझं सर्वस्व माझ्या पांडुरंगाच्या चरणी मी समर्पित करून टाकेन. मी आतापर्यंत केलेल्या सत्कर्माचं फळ मी माझ्या परमात्म्याच्या चरणावर लाहीन, मी त्याला देऊन टाकेन. बघा, आत्तापर्यंत आपलं संपूर्ण आयुष्य ज्यानं दुसऱ्यांसाठी वेचलं असा एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्याने ज्याप्रमाणे मेणबत्ती स्वतः जळते, इतरांना प्रकाश देते, चंदन स्वतः झिजतं, इतरांना सुगंध देतं, त्याप्रमाणे काहींचं जीवन फक्त स्वतःसाठी, स्वतःची घराने भगवंतापर्यंत करण्यात आणि देवाला फक्त मागून घेण्यात जातं. पण काहींचं जीवन या जनतेसाठी, या समाजासाठी ज्याने आपलं सर्वस्व अर्पित केलं, असे छत्रपती शिवराय.
आणि म्हणूनच आज सुद्धा महाराजांची कीर्ती या तिन्ही लोकांमध्ये गाजतीये. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती आज सुद्धा अजरामर आहे. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घाली सण, दरबारी पुस्ती बेगम. हा चालू टाळ. ही बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. तिच्या नजरेत अंगार आहे. संपूर्ण दरबार गपगार झालेला आहे आणि ही विचारतीये की कोण लाएगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जाणू हा सैतान, खान बोलला छाती ठोकून, शिव बाला टाकतो चिरडून. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्यानं सोबत घोडदळ, पायदळ, प्रचंड सेने सहित शस्त्रास्त्र घेऊन हा खान निघालेला आहे तुळजापूरच्या दिशेनं. वाटेत जो कोणी पाहतोय तो भीतीने पाहून चळकाप थरकाप उठतोय. कारण अवाढव्य शरीर, प्रचंड फौज फाटा खूप घेतलेला आहे. इकडे छत्रपती शिवरायांना वार्ता कळाली की हा खान तुळजापूरच्या दिशेने महाराज निघालाय. जीवा महाल शिवरायांकडे येतायत. राज 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 आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय काय म्हणालात रायबा. मा साहेब, आम्ही आमच्यासाठी म्हणत नाही. आम्हाला आमचा जीव गेला तरी काही हरकत नाही. पण राजांचा जीव आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. अहो, लाखो गेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. आज खानाची सेना अफाट आहे आणि आपले मुठभर मावळे. खानापुढे आपला टिकाव लागणं अशक्य आहे. म्हणून म्हणतोय आपण कुठेतरी राजा अज्ञात स्थळी निघून जा. राजमाता जिजाऊ म्हणतायत, अरे शिवबा हा केवळ आमचा पुत्र नव्हे, या सबंध मराठी मुलखाचा स्वाभिमान आहे. आम्ही आमचा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण या मराठी मुलखाचा स्वाभिमान असं भ्याडपणे पळून जाऊन गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, गनिमांना कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, आणि भेटीचा धाडला सांगावा. हा भेटीचा सांगावा महाराजांनी हसत हसत कबूल केला. आणि महाराजांनी आपल्या सैन्याला सांगितलंय की खानाला वाटू दे की आम्ही भेटीपोटी त्याला भेटायचं टाळतोय. महाराजांनी युगत लढवली, युक्ती केली आहे. आणि इकडे खान आता प्रतापगडच्या पायथ्याशी येऊन तळ ठोकून बसलाय. राजांनी सांगितलं की आम्ही भीतीपोटी त्याला भेटायचं टाळतोय असं त्याला भ्रम करून द्या. आणि खानाला खरंच वाटतंय की शिवाजी महाराज हा राजा आपल्याला किती घाबरतोय. आणि खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर शामियाना उभारलाय. आणि अशा या शामियाण्यामध्ये खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला. आणि शामियाण्यामध्ये दिवस ठरला. आणि ठरल्याप्रमाणे दुपारची वेळ ठरली आणि महाराज गड उतार होऊ लागलेले आहेत. हा शामियाण्यामध्ये हा खान महाराजांच्या भेटीसाठी आपल्या भुजा पसरावून बसलाय. जसही महाराज आलेत, खान म्हणतो कसा,
आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ। खाना ने हसरी हाक मार लिए, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखू न नजर गैरी जिरा 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 रजी जी जी जिरा जिरा रजी हा खान राजांना हसरी हाक मारतोय, आओ शिवाजी आओ, मनातल्या मनात म्हणतोय, अरे हा शिवाजी, याची तर कीर्ती मी खूप ऐकली आहे, पण समोरून दिसतोय कसा, फक्त एक चुहा, याला तर मी एकाच गुटकीत मारून टाकेन। या ब्रह्मामध्ये तो राजाला म्हणतोय, आओ शिवाजी आओ, आलिंगन दो। आणि राजा हसत हसत गेले। खानाने राजाला मिठी मारली आणि त्यात खानाने दगा केला। खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला, खर खर होता अंगाला, खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला। आणि इतक्यात महाराजांनी, इतक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीने तयार केलेला अस्त्र वाघ नखांचा मारा करून खानाच्या पोटातून कोथळाच बाहेर काढला। वाघनख्यांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला, टरा टरा फाडलं पोटाला, टरा टरा फाडलं पोटाला, टरा टरा फाडलं पोटाला, कडा गेला खानाचा कोथळा बाहेर आला जी, बाहेर आला जी, बाहेर आला जी। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। स्वराज्य रक्षक सर्जा प्रतापगडचे संभाजी युद्ध झाले, हो, हो, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, प्राण सारे गेले। प्रतापगड झाला शिवरायांचा, प्रतापगड झाला शिवरायांचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव। राजांपुढे आलेलं केवळ हे एक संकट नाही। दररोजचं कीर्तन 10:30 पर्यंत तुम्ही म्हणत असाल आज टाइम लयच पुढे चालाय, अजून उद्या आम्हाला आवरून गुलालाचं कीर्तन हरिभक्तपरायण अमोल महाराजांचं कीर्तन ऐकायला यायचंय, पण आळस आला का हो? झोप येते? बरं अजून आपण जर 12 पर्यंत केलं तर तुमचे चेहरेच इतके फ्रेश दिसतायत। दुपारी कथा ऐकून येऊन सुद्धा काय नामस्मरणामध्ये ताकद असेल बघा। शहरामध्ये इतक्या वेळ महिला बसू शकत नाहीत, तेही या वयात। हीच आपली नामस्मरणाची ताकद आहे। थंडी आहे, हिवाळा आहे, दुपारी कथा ऐकून परत रात्री 2 तास कीर्तनाला बसणं ही त्या परमात्म्याचीच आपल्यावर कृपा आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि आपल्याला झोप का लागत नाही तर याचं सर्वात मोठं श्रेय साऊंड सिस्टीमला आहे। खूप खूप सुंदर साऊंड सिस्टीम। काही लोक थंडीमुळे इथे येऊ शकत नाहीत, चालता येत नाही, मंदिर लांब आहे म्हणून कोणी गाडी सापडत नाही, कोणी नेऊन सोडत नाहीत घरचे, झोपू ग घरी। बरं घरी बसून सुद्धा पूर्ण तिकडं खंडोबा मंदिरापर्यंत घरी बसून अगदी स्पष्टरित्या कीर्तन ऐकू येते, याचे श्रेय माईक सिस्टीमला आहे। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आपण थोडंसंही संकट आलं तरी घाबरून जातो, पण ज्ञानोबारायांचं चरित्र, छत्रपती शिवरायांचं चरित्र आपल्याला शिकवतंय की परिस्थितीला कधीच दोष देऊ नका। आमची गरिबी आहे हेच नाही
तेच नाही. असं जर म्हणत छत्रपती शिवाजी महाराज बसले असते, माझी मुठभर मावळे, अरे बाप रे, अफजल खान येतोय, आज स्वराज्य निर्माण झालं असतं का? अजिबात नाही. म्हणून माणूसच परिस्थिती घडवत असतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवत असतो. व्यक्ती, वस्तू, परिस्थिती यांचा कधीच तिरस्कार करू नका, कारण ते सर्व आपल्या जीवनात जे काही आलंय ते प्रारब्धाचा भोग आहे. म्हणून त्याला आनंदाने हसत हसत स्वीकारून पुढे जायचं आपल्याला माऊलींनी शिकवलंय, छत्रपती शिवरायांनी शिकवलंय, संत एकनाथांनी शिकवलंय, नामदेवांनी शिकवलंय. सर्व संतांचं चरित्र, कीर्तन, कथा यासाठीच अभ्यासाचं आहे की हे जीवन क्षणभंगूर आहे. एक एक क्षण, एक एक श्वास आपण पुढे जातोय. फक्त आपल्याला पुढचा आता घरी जाऊन आपण झोपणार आहोत की नाही याची सुद्धा खात्री नाही. इतकं अशाश्वत जीवन आहे. फक्त हे आनंदाने जगा, परिस्थितीने, व्यक्तीने कशाचाही तिरस्कार न करता, कशाचंच दुःख न मानता क्षण आनंदाने जगण्यासाठीच आपण इथं आलोत. इथं टेन्शन घेण्यासाठी आलोयत का? एखादा खूप प्रचंड मोठा तणाव घेण्यासाठी आलोयत का? सगळं काही आपोआप होत जातं. फक्त परमात्म्यावर समर्पित करून आनंदाने जीवन जगण्यासाठीच आपण येथे आलोयत. आणि ज्ञानदेवांनी 16व्या वर्षी समाधी घेणार होते, परंतु आपल्या भावंडाच्या आग्रहाखातीर 2-2 वर्ष प्रत्येकासाठी ज्ञानोबा राहिले आणि 21व्या वर्षी ज्ञानदेवांनी समाधी घेतली. 16 वर्षानंतरचं जे जीवन होतं ते केवळ परमात्म्यासाठी समर्पित केलेलं होतं. म्हणून त्यानंतरच्या त्या काळामध्ये जे अभंग रचले ते ज्ञानदेव म्हणे असे नाहीत, तर बाप रखुमादेवीवरू. अभंगाचं शेवटचं चरण. बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी, विठ्ठलाच्या भेटी, बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी, बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी, देवीवरू विठ्ठलाच्या भेटी, विठ्ठलाच्या भेटी, बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाच्या भेटी. आपल्या सेवेसाठी करुणी ठेला, आपल्या सेवेसाठी करुणी ठेला, करुणी ठेला. जाईन गे मायक या पंढरपुरा, जाईन गे मायक या पंढरपुरा. आपुलसाठी करुणी ठेला, करुणी ठेला. जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा. भेटे न माहेर आपोलिया, भेटे
ताई बोला ताई भेटेन माहेरा आपोलिया जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा संतांचे अभंग दिसायला चार चरणाचे असले